हॅलो एव्हरीवन, हॅलो स्टुडंट, कसे आहात? आज आपल्याला जो नॉन ट्रेडिंगचा किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तो सुद्धा प्रॉब्लेम लेटेस्ट आहे, मार्च 2025. मार्च 2025ला हा प्रॉब्लेम परीक्षेला आला होता. या प्रॉब्लेम्समध्ये टोटल त्यांनी 4 ॲडजस्टमेंट्स दिले. 4 ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग वेजेस दिले, एंट्रन्स फी शुड बी अ कॅपिटलाइज दिले, डेप्रिसिएशन फर्निचर 10% दिले आणि सबस्क्रिप्शन फॉर द इयर किंवा फॉर 2019 अँड 20 वॉज आउटस्टँडिंग ₹3000. 19 अँड 20 याचा अर्थ करंट इयर, कारण की आपल्या रिसिडंट पेमेंटची तारीख आहे 31 मार्च 2020. जी आपली रिसिडंट पेमेंटची डेट असते ती आपली करंट इयर असते. आणि बऱ्याच वेळा प्रॉब्लेम्समध्ये लास्ट इयर बॅलन्स शीट दिलेली असते. सो या प्रॉब्लेम्समध्ये लास्ट इयर बॅलन्स शीट जी दिली तिची तारीख आहे 1 एप्रिल 2019. याचा अर्थ 1 एप्रिल 2019 ही तारीख आहे लास्ट इयर आणि 31 मार्च 2020 ही आहे करंट इयर. तर ऑलरेडी लास्ट इयरची बॅलन्स शीट्स दिलेली आहे. लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये काही अकाउंट असे असतात इम्पॉर्टंट, ते आपल्याला लक्ष ठेवावे लागतात. फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. या 2-3 गोष्टी ज्या आउटस्टँडिंग आहे त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवायला लागतं. रेसिडेंट पेमेंटमध्ये सबस्क्रिप्शन दिलंय, ते खूप इम्पॉर्टंट आहे. 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे, लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. 19 हे लास्ट इयर आहे, 20 हे करंट इयर आहे आणि 21 हे नेक्स्ट इयर आहे. तर 20 हे नेक्स्ट इयर करंट इयर आहे कशावरून ओळखलं तर आपल्या रेसिडेंट पेमेंटची डेट. पेमेंट साईडला इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वेजेस, स्टेशनरी, रेंट अँड टॅक्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिलेला आहे. सो आपले ऑलरेडी कॉलम्स आपण केलेले आहेत. ओके, हे आपले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. दिस इज इन्कम साइड, दिस इज एक्सपेंडिचर साइड अँड दिस इज इन्कम साइड. आणि ही आपली बॅलन्स शीट्स आहे, लायबिलिटी अँड ॲसेट्स. सो आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. टोटल 4 ॲडजस्टमेंट्स या प्रॉब्लेम्समध्ये दिलेले आहेत. आपण एक ॲडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट, आउटस्टँडिंग वेजेस ₹450. आउटस्टँडिंग काय दिले त्यांनी? वेजेस दिले. आता वेजेस जर आउटस्टँडिंग असतील तर इथं त्यांनी डेट दिली नाहीये, करंट इयर आहे का लास्ट इयर. बट बेसिकली रूल असा असतो, वेजेस जर दिले असतील आउटस्टँडिंग तर ते आपण ऍड करतो. बट ते करंट इयरचे वेजेस असतील तर ऍड करतो, बट लास्ट इयरचे असतील तर काय करणार? लेस. कारण की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करत असताना कुठलाही इन्कम किंवा कुठला एक्सपेन्सेस जर दिला असेल तर तो आपला करंट इयरचा असला पाहिजे. तो इन्कम किंवा एक्सपेन्सेस करंट इयरचा असेल तरच करंट इयरच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये पकडायचं, म्हणजेच ॲड करायचं. पण तो जर इन्कम किंवा एक्सपेन्सेस नेक्स्ट इयरचा किंवा लास्ट इयरचा असेल तर करंट इयरच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये तो पकडायचा नाही. याचा अर्थ सरळ होतो की इन्कम अँड एक्सपेंडिचर करत असताना इन्कम असू द्या नाहीतर एक्सपेन्सेस असू द्या, तो करंट इयरचाच असला पाहिजे. आणि तो करंट इयरचा असेल तर ॲड करायचा आणि लास्ट इयर किंवा नेक्स्ट इयरचा असेल तर लेस करायचा किंवा तो धरायचा नाही. तर आजच्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला आउटस्टँडिंग वेजेस दिलेत, पण वेजेसच्या समोर कुठेही करंट इयर किंवा लास्ट इयर लिहिलेला नाहीये. असं जर दिलं असेल तर ते ॲडजस्टमेंटमधले वेजेस किंवा त्या ॲडजस्टमेंटमध्ये असलेली जी काही गोष्ट आहे ती करंट इयरची असते. कोणत्या इयरची असते? करंट इयर. मग करंट इयर आउटस्टँडिंग असेल तर ते आपण काय करणार? ॲड. तर वेजेस जर आउटस्टँडिंग सांगितले असतील तर आपल्याला सिंपल माहिती आहे की वेजेस हे आपलं एक्सपेन्सेस आहे. सो एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील किंवा एक्सपेन्सेस वेजेस जर असेल तर पेमेंट साईडला आपल्याला वेजेस सापडेल. तर पेमेंट साईडला वेजेस किती हजार आहे? 22,000. पेमेंट साईडला वेजेस काय आहे? 22. पेमेंट करतोय याचा अर्थ ते आपलं एक्सपेन्सेस आहे. पेमेंट करतोय म्हटल्यावरती ते आपलं काय आहे? एक्सपेन्सेस. म्हणून सगळ्यात अगोदर आपण एक्सपेंडिचर साईडला लिहून घेऊ टू वेजेस. आणि ते वेजेस त्यांनी दिलं होतं आपल्याला 22,000. किती हजार दिले होते? 22. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे करंट इयरचे वेजेस आपल्याला दिलेले आहेत हे पहिले काय करावं लागेल? आपल्याला ऍड करावे लागतील. काय करावे लागतील? ऍड. पण प्रॉब्लेम असा आहे, मगाशी आपण लास्ट इयर बॅलन्स शीट बघितली. लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत, हेडिंग दिलीत आणि त्याच्या खाली आउटस्टँडिंग काय दिलेले आहेत? वेजेस. तर वेजेस जर लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये आउटस्टँडिंग लिहिले असतील तर हे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावे लागतील? लेस. कारण की हे वेजेस कोणत्या इयरचे आहेत? लास्ट. मग सगळ्यात अगोदर मी लास्ट इयरचे वेजेस काय करतो? लेस. मग इथं मी लिहितो लेस आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग काय लिहिणार? वेजेस. आणि हे आउटस्टँडिंग वेजेस कधीचे आहेत?
तर हे आहेत 2018 आणि 19, 2018 आणि कधीचे 19. मग हे आउटस्टँडिंग वेजेस लास्ट इयरचे असल्या कारणामुळं मला काय करावं लागतं ते लेस. लास्ट इयरचे किती हजार आहे? 8,000. मग 22,000तनं 8,000 रुपये जर मायनस केले, 22,000तनं 8,000 रुपये जर मायनस केले तर किती हजार रुपये होतील? 14,000. 22 मधनं 8 गेले, किती राहिले? 14. कारण की हे जे वेजेस होते ते कोणत्या इयरचे होते? लास्ट इयर. आता करंट इयरचे आपल्याला काय करावे लागेल? ऍड. करंट इयर आउटस्टँडिंग वेजेस जे होते ते आपल्याला काय करावे लागेल? ऍड. मग करंट इयर वेजेस (2019 आणि 20). चलो, करंट इयरचे वेजेस होते ते आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले होते. मग करंट इयरचे ऍडजस्टमेंट मध्ये किती दिले होते? 450, 450 रुपये. सो हे 450 रुपये आपण याच्यामध्ये 450 रुपीज काय करणार? ऍड. म्हणून आउटरला आले 14,450. 14,000 किती आले? 450. ओके. लास्ट इयरचे होते लेस केले, करंट इयरचे होते ते काय केले? ऍड. आता हे लास्ट इयरचे जे लेस केले त्याचा दुसरा इफेक्ट ऑलरेडी लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे. आणि हे करंट इयरचे आउटस्टँडिंग ह्या वर्षीचे आहेत, करंट इयरचे आहेत, म्हणून करंट इयर बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार? लायबिलिटी साईडला. कुठल्या साईडला? लायबिलिटी साईडला. सो इथं आपल्याला कॅपिटल फंड लिहायचं आहे म्हणून एक 2-3 ओळी सोडून देतो आणि मी इथं लिहितो आउटस्टँडिंग वेजेस. आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग वेजेस किती हजार रुपये होते? सॉरी, 8,000 नाही, 450. येस, करंट इयरचे आउटस्टँडिंग किती आहे? 450. मग इथं मी लिहिते 450. ओके. ही झाली माझी पहिली ऍडजस्टमेंट. नेक्स्ट दुसरी ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली, मी हिला कंप्लीट करून टाकतो. दुसरी, एंट्रन्स फी शुड बी अ कॅपिटलाइज. एंट्रन्स फी काय करायला लावली त्यांनी? कॅपिटलाइज करावी लावली आहे. सो कुठलंही इन्कम जर कॅपिटलाइज करायला लावलं असेल तर याचा अर्थ ते इन्कम कॅपिटल फंड मध्ये आपल्याला काय करायचंय? ऍड. एंट्रन्स फी हे आपलं इन्कम आहे. सो रिसिट साईडला तुम्हाला एंट्रन्स फी मिळेल बघा. रिसिट म्हणजे मिळालं. मग एंट्रन्स फी त्यांनी किती दिली आहे? 28,000. ही कॅपिटलाइज करायची म्हणजे कॅपिटल फंड मध्ये काय करायची आहे? ऍड. मग लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड आहे बघा. मग लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड किती हजार आहे? 40. हा लास्ट इयरचा आहे. मग हा उचलायचा आणि करंट इयर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण इथं लिहून कॅपिटल फंड, आणि तो दिलाय 40,000. किती हजार रुपये दिलाय? 40,000. तो लास्ट इयरचा होता. त्यात मला काय करायचंय? ऍड. कोणती फी कॅपिटलाइज करायला सांगितली त्यांनी? एंट्रन्स फी. एंट्रन्स फीस. ओके. एंट्रन्स फी त्यांनी काय करायला सांगितली? आपल्याला कॅपिटलाइज करायला सांगितली आहे. मग इन्कम साइड, रिसिट साइडला इथं एंट्रन्स फी दिली. किती हजार रुपये? 28,000. ही 28,000 एंट्रन्स फी आपल्याला कॅपिटल फंड मध्ये काय करायची आहे? ऍड. किती हजार रुपये? 28. मग मी ही 28,000 हे एंट्रन्स फीचे कॅपिटल फंड मध्ये काय करतो? ऍड. ओके. मग टोटल सिंपल आहे. 40 अधिक 28, 40 आणि 28 म्हणजे किती होतात? 68,000, 68,000. म्हणजे आता माझ्याकडं कॅपिटल फंड किती रुपये आहे? 68,000. ओके. नेक्स्ट, ही झाली आपली दुसरी ऍडजस्टमेंट. तिसरं, डेप्रिसिएशन फर्निचर 10%. सिंपल ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन त्यांनी किती पर्सेंट सांगितलं आपल्याला? 10%. मग आता काय करायचं? सगळ्यात अगोदर लास्ट इयर बॅलन्स शीट्स मध्ये फर्निचर दिलं असेल बघा. सो इथे लास्ट इयर बॅलन्स शीट्स मध्ये त्यांनी फर्निचर किती दिलंय? 20,000. लास्ट इयर बॅलन्स शीट मध्ये त्यांनी फर्निचर किती हजार रुपये दिलंय? 20.
मग हे फर्निचर आपल्याला करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहावं लागेल. कुठल्या साईडला लिहावं लागेल? ॲसेट साईडला. काय नावाने? फर्निचर. किती हजार रुपये होतं? 20,000. फर्निचरचा बॅलन्स लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये किती हजार रुपये होता? 20. या फर्निचरवरती त्यांनी आपल्याला किती % डेप्रिसिएशन टाकायला सांगितलंय? 10% डेप्रिसिएशन सांगितलंय. किती % सांगितलंय? 10. सो डेप्रिसिएशन हे आपण ॲसेट्स मधनं काय करणार? लेस. काय लिहायचं आपल्याला? काय लिहायचं? डेप्रिसिएशन @ 10%. किती % आहे? 10. हां, आता इथं एक छोटीशी गोष्ट थोडंसं लक्षात घ्या बघा. इथं मी बघितलं ना एक गोष्ट. काय? कुठल्या ॲसेट्सवरती डेप्रिसिएशन टाकत असताना मी जे ॲसेट्स घेतलंय ते लास्ट इयर बॅलन्स शीट्सवरनं घेतलंय. म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये 20,000चं ॲसेट होतं, फर्निचर होतं. पण नेहमी ही ॲडजस्टमेंट करत असताना एक गोष्ट पहिली चेक करायचं की ह्या वर्षीच्या रिसीट अँड पेमेंटमध्ये फर्निचरचा कुठला व्यवहार दिलाय का? रिसीट साईडला जर एखादा व्यवहार दिला असेल तर याचा अर्थ ते फर्निचर विकलंय, आणि पेमेंट साईडला जर एंट्री दिली असेल तर ते फर्निचर खरेदी केले. मग पेमेंट साईडला जर तुम्हाला एखादा फर्निचर अकाउंट दिसत असेल तर फर्निचर किमतीमध्ये ॲड करायचा, आणि जर रिसीट साईडला जर तुम्ही फर्निचर दिसत असेल तर तो विकलाय म्हणजे फर्निचरच्या किमतीमधनं काय करायचा? लेस. तर आता मला रिसीट अँड पेमेंटला फर्निचर दिसत नाहीये, त्यामुळे मला माहित नाही, याच्यामध्ये दिलेला नाहीये फर्निचरचा व्यवहार खरेदी विक्रीचा. पण जर असं दिलं असेल तर इथं लक्ष द्या. बऱ्याच वेळा पेमेंट साईडला एंट्री असते म्हणजे खरेदी केले आणि त्याच्या खाली डेट दिलेली असते. सो असा एखादा प्रॉब्लेम्स आला तर आपण नेक्स्ट टाइम तो सॉल्व्ह करू. बट डेप्रिसिएशन टाकत असताना नेहमी लक्ष द्या की रिसीट अँड पेमेंटला कुठला ॲसेट्स दिला आहे का नाही. आता दिलेलं नाहीये. सो 20,000च्या 10% 10 कमी म्हणजे 2,000 रुपये आपलं डेप्रिसिएशन आलं. 2,000 रुपीज. सो आन्सर एकदम सिंपल आहे. 20,000तनं 2,000 रुपये गेले म्हणजे आउटरला किती हजार रुपये आले? 18,000. डेप्रिसिएशन हे आपल्या बिझनेसचं, ऑर्गनायझेशनचं एक्सपेन्सेस आहे. सो दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहून टाकू. 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ते डेप्रिसिएशन आलं आपलं 2,000. फर्निचरवरती डेप्रिसिएशन आपलं किती हजार रुपये आहे? 2. चलो नेक्स्ट. लास्ट ॲडजस्टमेंट. सबस्क्रिप्शन फॉर द इयर 2019 and 20 वॉज आउटस्टँडिंग ₹3,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग म्हणतात ते, आणि कोणत्या वर्षाचं? 2019 आणि 20. मागाशी ज्यावेळेस मी प्रॉब्लेम वाचला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की रिसीट अँड पेमेंट त्यांनी 31 मार्च 2020चा दिलाय. कधीचा दिलाय? 31 मार्च 2000 कितीचा दिलाय? 20. याचा अर्थ की आपलं जे करंट इयर आहे ते 2020 आहे. 2000 कितीचं आहे? 20. म्हणजे हे जे सबस्क्रिप्शन त्यांनी आउटस्टँडिंग सांगितलंय 2019-20 म्हणजेच करंट इयरचं, ते करंट इयरचे 3,000 रुपये आपल्याला काय करावे लागतील? ॲड. कारण की ते कोणत्या इयरचे आहे? करंट इयर. मग रिसीट साईडला त्यांनी सबस्क्रिप्शन दिले बघा. 19 आणि 20 म्हणजे लास्ट इयर, 19-20 म्हणजे करंट इयर, आणि 20 आणि 21 म्हणजे कोणतं इयर? नेक्स्ट इयर. आता इथं लक्ष द्या. रिसीट साईडला लिहिलं म्हणजे मिळालं. रिसीट साईड म्हणजे पैसे आले, मिळाले, म्हणजे सबस्क्रिप्शन आपल्याला 3 वर्षाचं मिळालंय. 18-19चं किती मिळालं? 2,000. 19-20 म्हणजे करंट इयरचं किती मिळालं? 45,000. आणि 20-21 म्हणजे नेक्स्ट इयरचे किती मिळाले? 3,000. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे जे 2,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत हे लास्ट इयरचे, म्हणजे लास्ट इयरचे आता मिळाले, याचा अर्थ ते लास्ट इयरला आउटस्टँडिंग असणार आहे. मग लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे बघा. आउटस्टँडिंग काय दिलंय त्यांनी? सबस्क्रिप्शन. किती हजार आहे बघा बरं लास्ट इयर बॅलन्स शीटमध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन? 8,500. म्हणजे मागच्या वर्षी तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होते? 8,500. त्याच्यातले आपल्याला रिसीट साईडला किती मिळाले? 2,000. याचा अर्थ अजूनही मागच्या वर्षीचे 6,500 रुपये आपल्याला मिळायचे बाकी आहे. किती मिळायचे बाकी आहे? 6,500 रुपये.
का? तर लास्ट इयर बॅलन्स शीट मध्ये 8,500 आहे, त्यातले आता रिसिट साईडला किती मिळाले? 2,000. म्हणजे मागच्या वर्षीचे अजून किती बाकी आहे? 6,500. मग हे 6,500 रुपये मी पहिले करंट इयर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहिणार, त्याला म्हणणार मी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग काय लिहिणार? सबस्क्रिप्शन. हे मी त्याला हेडिंग देतो. आणि इथं मी लिहिणार 2018 आणि 19. 2018 आणि 19चं मला किती बाकी आहे? 6,500. 6,500 कसे आले ते मी परत एकदा सांगतो. लास्ट इयर बॅलन्स शीट्स मध्ये म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं 8,500. हे मिळालं नव्हतं, मिळणार होतं. तर या वर्षीच्या रिसिट साईडला मागच्या वर्षीचे फक्त किती मिळाले? 2,000. म्हणजे अजूनही आपल्याला लास्ट इयरचे किती रुपये मिळायचे बाकी आहे? 6,500. संपला विषय. आता करंट इयरचे सबस्क्रिप्शन किती आहे? 45,000. बट ते असं म्हणतात ते अजूनही करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती आउटस्टँडिंग आहे? 3,000. मग हे जे करंट इयरचे सबस्क्रिप्शन 3,000 रुपये आपल्याला मिळालेले नाही आहेत, हे करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करणार? ऍड. मग सबस्क्रिप्शन रिसिट साईडला लिहिलं म्हणजे ते आपलं इन्कम आहे. मग इथं मी इन्कमला लिहितो बाय काय लिहिणार मी? सबस्क्रिप्शन. आणि करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती हजार आहे? 45,000. 45,000. ओके. या करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये किती आउटस्टँडिंग आहे? ऍडजस्टमेंट मध्ये 3,000. पण ते कोणत्या इयरचे? करंट इयर. करंट इयर आउटस्टँडिंग काय करणार मी? ऍड. मी इथं लिहिणार ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आणि त्याचं वर्ष आहे 2019 आणि 20. 2019 आणि कितीचं आहे? 20. 2019-20 म्हणजे कोणतं इयर आहे? करंट इयर. जस्ट ठीक आहे. करंट इयर आउटस्टँडिंग किती दिले त्यांनी? 3,000. मग मी इथं लिहितो 3,000. 30,000. सो आउटरला आले 48,000. आउटरला किती आले? 48,000. कारण की हे जे 3,000 रुपये आउटस्टँडिंग त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले होते ते कोणत्या इयरचे दिले होते? करंट इयर. मग करंट इयर आउटस्टँडिंग आहे म्हणून करंट इयर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला 2019 आणि 2020 याचे आउटस्टँडिंग आहे 3,000. म्हणजे टोटल मला आउटस्टँडिंग मिळाले 9,500. पण मला इथं हिशोब लागतोय 6,500 जे आहे ते मला मागच्या वर्षीचे मिळणार आहेत आणि 3,000 रुपये जे आहे ते मला करंट इयरचे मिळणार आहे. असे टोटल मला आउटस्टँडिंग मिळणार आहे 9,500. मागच्या वर्षी खरे आउटस्टँडिंग होते 6,500. त्यातले मला 2,000 रुपये मिळालेत. म्हणजे अजूनही मला त्या 6,500 मिळणे बाकी आहेत. आणि 3,000 रुपये करंट इयरचे आउटस्टँडिंग. असे टोटल माझे किती आउटस्टँडिंग बाकी आहेत? 9,500. आणि सबस्क्रिप्शन इन्कम असल्या कारणामुळे त्याचा दुसरा इफेक्ट कुठल्या साईडला येतो? ऍसेट्स. क्लिअर. आता सबस्क्रिप्शनची अजून एक गोष्ट राहिली बघा. तर इथं सबस्क्रिप्शन मध्ये लास्ट इयरचे 2,000चा विषय संपला, त्याच्यातले 6,500 रुपये मिळायचे बाकी आहेत. 45चा विषय मिटला. आता हे जे सबस्क्रिप्शन आहे ते 2020-21 आहे. 20-21 म्हणजे नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचे आपल्याला मिळालेत, रिसिट साईडला लिहिलेत म्हणजे ते काय झालेत? मिळालेत. जर नेक्स्ट इयरचे आता मिळाले असेल तर त्याला म्हणतात प्री रिसिव्ड. त्याला काय म्हणणार? प्री रिसिव्ड. मग प्री रिसिव्ड जर असेल तर ती आपली लायबिलिटी आहे, कारण की आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळाले. ऍडव्हान्स जर एखाद्या गोष्टीचा पैसा आपल्याला मिळाला असेल, ऍडव्हान्स जर एखादं इन्कम असेल तर ती आपली लायबिलिटी आता परत करावं लागू शकतं. मग जोपर्यंत आपलं नेक्स्ट इयर येत नाही तोपर्यंत ती आपली लायबिलिटी आहे. म्हणून प्री रिसिव्ड. ऍडव्हान्स मध्ये जर आपलं इन्कम असेल तर ती आपली लायबिलिटी आहे. आणि ऍडव्हान्स मध्ये जर आपण एक्सपेन्सेस पेड केलं असेल तर ते आपलं ऍसेट आहे. मग हे आपलं इन्कम असल्या कारणामुळं लायबिलिटी साईडला 3,000 रुपये लिहावं लागेल आपल्याला.
प्री रिसीव्ड सबस्क्रिप्शन ते आहे 3000. सो या प्रॉब्लेम्समध्ये ज्या काही ॲडजस्टमेंट्स दिल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. ॲडजस्टमेंटचा विषय झाला आहे. आता ॲडजस्टमेंटबद्दल काय राहिलेलं नाही. ॲडजस्टमेंट संपले असतील तर आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. पोस्टिंग करत असताना सगळ्यात अगोदर आपण लास्ट इयर बॅलन्स शीट्स कंप्लीट करून घेऊ. लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये हा जो कॅपिटल फंड आहे तो मगाशी आपण यूज केला. त्याच्यामध्ये आपल्याला एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायची होती, ते झाले. आउटस्टँडिंग वेजेसची ॲडजस्टमेंट होती, झाली आहे. आता आउटस्टँडिंग काय दिले त्यांनी, इलेक्ट्रिसिटी. आता हे आउटस्टँडिंग लास्ट इयरचे म्हणल्यावरती आपल्याला हे काय करावं लागणार, लेस. इलेक्ट्रिसिटी हा जो आपला एक्सपेन्सेस आहे, मग इलेक्ट्रिसिटी जर एक्सपेन्सेस असेल तर त्याची एंट्री पेमेंटला असेल. मग पेमेंट साईडला इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिलेत बघा, आहे पेमेंट साईडला इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे आपलं काय आहे, एक्सपेन्सेस. मग या एक्सपेन्सेसमधनं, ह्या इलेक्ट्रिसिटी चार्जेसमधनं हे लास्ट इयरचे जे आउटस्टँडिंग आहे 7000 हे आपल्याला काय करावे लागतील, लेस. हे पेमेंट साईडचे जे इलेक्ट्रिसिटी चार्जेस जो एक्सपेन्सेस आहे तो आपण पहिला एक्सपेन्सेसला लिहून टाकू इथं डेप्रिसिएशनच्या खाली. 2 कुठला चार्जेस आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि तो इलेक्ट्रिसिटी चार्जेस त्यांनी दिलाय 25000. पेमेंट साईडला आहे नाही तर पेमेंट साईडला इलेक्ट्रिसिटी चार्जेस त्यांनी किती रुपये दिलाय, 25000. या 25000मधनं आपल्याला हे इलेक्ट्रिसिटी लास्ट इयरचे आउटस्टँडिंग सगळ्यात अगोदर काय करावे लागतील, लेस. कारण की ते कोणत्या वर्षाचे आहेत, लास्ट इयर. मग इथं मी लिहिणार लेस आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आणि हे आउटस्टँडिंग लास्ट इयरचे होते 7000. मग 25 मधनं 7000 रुपये जर मायनस केले तर येतात 18000. किती हजार रुपये येतील, 18000. क्लिअर. नेक्स्ट, ही झाली आपली इलेक्ट्रिसिटी चार्जेसची एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट. आता दिले स्टेशनरी. स्टेशनरी किती आउटस्टँडिंग आहे, 1000 रुपये. स्टेशनरी किती आउटस्टँडिंग आहे, 1000 रुपीज. बघा इथं पेमेंट साईडला स्टेशनरी दिली आहे, वेजेस कंप्लीट झाले. सो वेजेसला आपण रेड मार्क करून टाकू. स्टेशनरी किती दिली आहे, 3000 रुपये. लास्ट इयरची आउटस्टँडिंग किती आहे, 1000 रुपये. म्हणजे 3000तनं 1000 रुपये काय करावं लागणार, लेस. सो स्टेशनरी पेमेंटला लिहिलं, याचा अर्थ तो आपला एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेसला आपण लिहून टाकू 2 स्टेशनरी. किती आहे स्टेशनरी, 3000 रुपये आहे. आणि आउटस्टँडिंग किती, 1000 रुपये, 1. सो इथं लिहिणार मी 3000. त्यातनं काय करणार, लेस आउटस्टँडिंग स्टेशनरी लास्ट इयरची, ती किती 1000 आहे, 1000. सो 3000तनं 1000 रुपये गेले म्हणून आउटरला आले 2000 रुपये. आउटरला किती 1000 रुपये आले, 2. कारण की 3000 रुपयातनं 1000 रुपये मायनस केले. सो आउटरला आले 2000 रुपये. आणि हे लास्ट इयरचे आउटस्टँडिंग आहे. सो लास्ट इयरचा त्याचा दुसरा इफेक्ट ऑलरेडी दिलेला आहे. चलो, लास्ट इयर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली. आता ॲसेट साईडला. ॲसेट साईडला मशिनरी बघा, म्हणजे मागच्या वर्षी आपल्याजवळ किती रुपयांची मशिनरी आहे, 10000. ओके. सो ही मशिनरी आपण ॲसेट्स आपण नेक्स्ट इयरला कॅरी फॉरवर्ड करणार, वापरणार, त्यात काय वाद नाही आहे. पण फक्त रिसिट अँड पेमेंटवरती एकदा नजर टाका की खरेदी विक्री आहे का. पेमेंट साईडला परचेस असेल आणि
रिसिट साईडला सेल असेल. तर रिसिट साईडला मला कुठेही मशिनरी दिसत नाही आणि पेमेंटला सुद्धा मशिनरी दिसत नाही. म्हणजे आपल्याजवळ मशिनरी लास्ट इयरला होती 10,000, ती ॲज इट इज करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार, ॲसेट साईडला. म्हणजे मी ॲसेटला लिहितो मशिनरी, आणि ती होती 10,000, 10,000 रुपये. यावर्षी आपल्याजवळ 10,000 रुपयाची मशिनरी आहे. नेक्स्ट, मशिनरी नंतर दिलाय गव्हर्नमेंट बॉन्ड्स. काय दिलाय, गव्हर्नमेंट बॉन्ड्स. म्हणजे आपल्याकडे गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती आहेत, 6,500. ओके, सो परत एकदा चेक करू, नवीन गव्हर्नमेंट बॉन्ड काय खरेदी केलेत का. तर पेमेंट साईडला एंट्री नाही, त्याचा अर्थ परचेस नाहीये. रिसिट साईडला एंट्री नाही, म्हणजे सेल सुद्धा केलेले नाही. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपल्याकडे किती आहे, 6,500. सो करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण इकडे लिहून टाकू गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके, आणि ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपल्याला दिलेत 6,500, 6,500 गव्हर्नमेंट बॉन्ड्स. क्लिअर. नेक्स्ट, त्यानंतर बॅलन्स शीट्समध्ये दिलेत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याचा विषय मिटलाय. आता राहिलंय कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड. लास्ट इयर बॅलन्स शीट्समध्ये जे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक असतात ते रिसिट अँड पेमेंटच्या रिसिट साईडला असतात बघा, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. म्हणजेच काय की लास्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजे लास्ट इयरचा कॅश बॅलन्स हा करंट इयरच्या रिसिट अँड पेमेंटचा ओपनिंग बॅलन्स असतो. त्यामुळे ह्याचा इफेक्ट देता येत नाही, याचा दुसरा इफेक्ट नसतो. हे कॅश इन हँड रिसिट अँड पेमेंटच्या कुठल्या साईडला असतात, रिसिट साईडला. चेक करा, कॅश ॲट बँक किती आहे, 10,000. इथं पण कॅश ॲट बँक किती आहे, 10,000. कॅश इन हँड किती आहे, 1,000. इथं सुद्धा कॅश इन हँड किती आहे, 1,000. म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जो कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक असतो क्लोजिंग बॅलन्स, तो रिसिट अँड पेमेंटचा कोणता बॅलन्स असतो, ओपनिंग बॅलन्स. विषय संपला. मग सबस्क्रिप्शन तर सगळं झालंय, लास्ट इयरचं झालंय, करंट इयरचं झालंय, नेक्स्ट इयरचं झालंय. सबस्क्रिप्शन सुद्धा संपलंय. याच्यातली सबस्क्रिप्शनची कुठलीही ॲडजस्टमेंट राहिलेली नाहीये, सगळ्या ॲडजस्टमेंट संपल्यात, सगळे अकाउंट संपले. नेक्स्ट, एंट्रन्स फी सुद्धा झाले बघा. एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायला सांगितली होती बघा, इथं ॲडजस्टमेंटमध्ये दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये एंट्रन्स फी काय करायला सांगितली होती, कॅपिटलाइज. पण एंट्रन्स फीच्या खाली एक अकाउंट राहिलंय, अदर रिसिप्ट्स. रिसिट म्हणजे इन्कम मिळालंय. अदर रिसिट्स किती मिळाल्या, 5,000. आणि त्या रिसिटला झाल्यात म्हणजे मिळालंय म्हणजे ते इन्कम आहे. म्हणून इन्कम साईडला लिहून टाका बाय अदर रिसिट्स. अदर रिसिट्स आहे 3,000 रुपये. अदर रिसिट्स किती, 1,000 रुपये. 3 आहे का, चेक करू परत एकदा. नो, 5 आहे. येस, अदर रिसिट किती आहे, 5. सो इथं 3 नाही लिहिणार मी, इथं लिहिणार 5,000. संपला, तुमची रिसिट साईड संपली. ठीक आहे. पेमेंट साईड. पेमेंट साईडला इलेक्ट्रिसिटी चार्जेस झाले, वेजेस झाले, स्टेशनरी झाले. आता 2 अकाउंट राहिलेत, रेंट अँड टॅक्सेस आणि काय, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. सो रेंट अँड टॅक्सेस किती दिलाय त्यांनी, 11,800. रेंट अँड टॅक्स किती दिलाय, 11,800. रेंट अँड टॅक्स पेमेंटला दिलाय म्हणजे एक्सपेन्सेस आहे. मग इथं एक्सपेन्सेसला मी लिहितो 2 रेंट अँड टॅक्स 11,800. रेंट अँड टॅक्स किती दिलाय त्यांनी, 11,800. ओके. एक्सपेंडिचरला रेंट अँड टॅक्सेस नंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंगचा खर्च किती झालाय, ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस किती झालाय, 8,000. हा सुद्धा पेमेंटला लिहिलाय आणि ऑलरेडी एक्सपेन्सेस नाव दिले म्हणजे एक्सपेंडिचर आहे. सो मी इथं लिहितो 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आणि तो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती, 1,000 रुपये आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 8,000 आहे. मला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे 8,000. चलो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस संपला. आणि आता शेवटचे 2 अकाउंट आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे आहे ॲसेट्स, आणि हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो करंट इयर बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला लिहिणार, ॲसेटला. कारण की ह्या वर्षी आपला जो पैसा उरला आहे रिसिट अँड पेमेंटचा ते आपला ॲसेट आहे.
मग कॅश इन हँड किती राहिलेत 4,000 आणि कॅश ॲट बँक किती राहिलेत 20,200. सो करंट इयर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 4,000 आणि कॅश ॲट बँक 20,200. 20,000 किती 200. सो आपला प्रॉब्लेम्सच्या ॲडजस्टमेंट सगळ्या संपल्या. प्रॉब्लेम्सच्या पोस्टिंग सुद्धा सगळं संपलंय. आता आपण प्रॉब्लेम टॅली करू. सो टॅली करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर क्लोज करायचं आहे. कोणता अकाउंट क्लोज करायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर. सो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना थोडीशी दोन्ही साईडला जरा नजर टाकायची आणि चेक करायचं की इन्कम जास्त वाटतंय का एक्सपेन्सेस. सो इन्कम जर बघितलं तर 48 अधिक 5 म्हणजे 48,000 प्लस 5,000 म्हणजे 53,000च्या जवळपास टोटल आहे. आणि एक्सपेन्सेसला जर बघितलं तर 14 आणि 2 16, 16 दुने 32 आणि हे 2 33 34 35 36, 36 आणि 10 46 47 आणि 8,000 जर पकडले तर 50-60 हजाराच्या पुढे टोटल जाती. 50-55 हजाराच्या पुढे. याचा अर्थ ह्या प्रॉब्लेम्समध्ये ना इन्कम कमी आहेत आणि एक्सपेंडिचर काय आहेत जास्त. मग आपण चेक करू इन्कम जास्त आहे का एक्सपेंडिचर जास्त आहे. तर आपल्याला दिसतंय की एक्सपेंडिचरच जास्त दिसतात ते आपल्याला. सो मी काय करतो इथं मी थोडीशी टोटल लिहितो. तर मला दिसतंच आहे तरी सुद्धा आपण टोटल करू एकदा कॅल्क्युलेटर्समध्ये. 14,450 प्लस 2,000 प्लस 18,000 प्लस 2,000 प्लस 11,800 आणि प्लस 8,000. सो टोटल आली 56,250. म्हणजे हे जे एक्सपेंडिचर आहे त्यांची टोटल काय आहे जास्त. मग इथं मी लिहितो एक्सपेंडिचरची टोटल किती आली 56,250 56,250. आणि इन्कमची टोटल तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. इन्कम इज इक्वल टू 48,000 प्लस 5,000 53. 48 अधिक 5 म्हणजे किती आले 53,000. म्हणजे ह्या प्रॉब्लेम्समध्ये एक्सपेंडिचर जास्त आहेत आणि इन्कम काय आहे कमी. याचा अर्थ या प्रॉब्लेम्समध्ये डेफिशियन्सी आहे किंवा त्याला म्हणतात डेफिसिएट. त्याला काय म्हणतात डेफिसिएट म्हणजे लॉस झाला. प्रॉफिट नाही आहे आपल्याकडे एक्सपेंडिचर जास्त आहे. मग आता डेफिसिएट कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर ओरली सुद्धा करू शकता. सिम्पल आहे. 56,250 मायनस 53 सिम्पल आहे. 3,250 म्हणजे डेफिसिट किती आलं 3,250. मग आपण एक्सपेंडिचर जास्त आहे तर इथं लिहू 56,250. इथं सुद्धा 56,250 आणि इथं मी लिहितो बाय डेफिसिएट 3,250. या प्रॉब्लेम्समध्ये लॉस आहे. डेफिशियन्सीमुळे कॅपिटल बॅलन्स आपला कमी होणार. सो कॅपिटल फंडमधनं आपल्याला काय करावं लागणार आहे लेस. सो इथं मी लिहिणार लेस डेफिसिएट. $3,250. सो 68,000 मधनं 3,250 जर मायनस केले तर 65 उरतात. कारण की 68 मधनं 3 गेले तर 65 उरणार आहे. आणि 250 जर मायनस केले तर 64,750चा उत्तर येणार आहे. म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 64,750. करून बघा वाटलंच तर. ओके 68,000 मायनस 3,250 इज इक्वल टू 64,750. चलो
मग आता आपला प्रॉब्लेम्स आपला टॅली झाला पाहिजे, चेक करू. 64,750 प्लस 450 प्लस 3,000, सो आपली टोटल आली 68,200. 68,200. सो हेच आपलं ॲसेटचं आन्सर आलं पाहिजे. चेक करू. 18,000 प्लस 9,500 प्लस 10,000 प्लस 6,500 प्लस 4,000 आणि प्लस 20,200, टोटल आली 68,200. 68,200. सो आपला प्रॉब्लेम टॅली आहे. बोथ ऑफ द साइड ॲसेट्स पण टॅली झाली, लायबिलिटीज पण टॅली झाली. सो हा क्वेश्चन आला होता आपल्याला मार्च 2025ला. ओके, सो नेक्स्ट टाइम आपण पुढचा प्रॉब्लेम सोडू. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.